नमस्कार मित्रांनो, सोनेले ऑटो वर्क्स प्रकाश सुपेकर हे माझं नाव आहे. आता हे जे आहेत लोक आलेले आहेत कामासाठी, कामं बघण्यासाठी किंवा करण्यासाठी आलेले आहेत. तर लोक कुठून कुठून आले आणि त्यांचा रिझन काय, ते काय बघून आले आणि आपल्याकडे काम गॅरंटेड होतं का नाही हे स्वतः प्रत्यक्ष लोकांनी बघितलेलं आहे आणि आपण लोकांना दाखवलेलं पण आहे आणि त्याची गॅरंटी पण दिलेली आहे. जे काय काम माझ्याकडे होतं आहे त्या कामाची मी पूर्णपणे कस्टमरला गॅरंटी देतो. असं नाही की बाबा विदाऊट गॅरंटेड काम आहे, बाबा केलं झालं नाही झालं किंवा हातवर केले असं होत नाही. जे काय काम करायला आता पेपर बेरिंग आहे, 1 वर्षाची वॉरंटी आहे. क्लच पट्टी आहे, बरेच लोक म्हणतात की बाबा क्लच पट्टी टाकली की बाबा क्लच पट्टीमुळे क्लच पेड जातात. आता प्रॉब्लेम असा आहे त्याचा की एखाद्या गाडीच्या क्लच पेड बदली केलेल्या नसतात 4-4 वर्ष 5-5 वर्ष. त्या गाडीला पट्टी टाकली की ते जाणवतं क्लच पेड गेलेलं आहे. तर लोक काय वरडतात किंवा पेट्रोल लोक त्यांना चुकीचं काय सांगतात की ह्या पट्टीमुळे तुमचं क्लच पेड गेलं. तर माझं असं म्हणणे कस्टमरला की ठीक आहे, मी जी पट्टी बसवली आता एक 3 महिने आले समोरच्या क्लच पट्टी बसवलेल्या आहे, बदली केलेल्या आहे, त्या गाडीची मला घालून दाखवायची क्लच पट्टी. रिक्षावाल्याने घालून दाखव किंवा दुसरं कोणी घालून दाखव, त्याचा अख्खा खर्च रिक्षावाल्याचा मी भरपाई देणार. 3,000 येऊ 4,000 येऊ, 1 रुपया कस्टमरने द्यायचा नाही. माझ्या पट्टीवरती मी जी पट्टी बसवलेली त्याच्यावरती आता पेपर बेरिंगची 1 वर्ष वॉरंटी आहे. 1 वर्षात तुटलं तर त्याला पूर्णपणे मी भरपाई देणार कस्टमरला, म्हणजे फिटिंग करून देणार. त्याच्याकडून 1 रुपया कस्टमरकडून घेणार नाही. आणि दुसरी गोष्ट, हेड ब्लॉकची पण आपल्याकडे 1 वर्षाची गॅरंटी. रिपेअरिंग केलं 1 वर्ष, नवीन असलं तरी 1 वर्षाची गॅरंटी. 1 वर्षात जर काय प्रॉब्लेम आला तर त्याचा 1 रुपया आपण कस्टमरकडून घेत नाही. ते पण काम आपण कस्टमरला परत करून देतो. फक्त त्याचं पॅकिंगचे पैसे लागतात, ऑइलचे पैसे लागतात. ह्या 2 गोष्टीचे पैसे फक्त कस्टमरकडून आपण घेतो. हेड ब्लॉकच्या कामासाठी क्लचचं काम आहे, त्याची पण आपण कंपनी टाईप जर काम केलं तर त्याची पण कंपनीच्या क्लच पेडची म्हणजे त्याची पण 1 वर्ष गॅरंटी क्लचच्या कामाची. जर काही 1 वर्षभरात प्रॉब्लेम आला, जर कस्टमरने ऑइल नाही बघितलं तर तो त्याच्या चुकीमुळे आपण त्याला भरपाई देत नाही. पण एखादी गाडी ऑइल खात नाही ती व्यवस्थित आहे, त्या गाडीला जर क्लच प्लेटचा पण प्रॉब्लेम आला तर ते आपण रिपीट काम त्यांना करून देतो, त्याची पण वॉरंटी. इंजन काम केलं, इंजनच्याही कामाची आपल्याकडे वॉरंटी. कुठलंही काम करा, संपूर्ण कामाची माझ्याकडे वॉरंटी आहे. माझ्याकडे जर होत नसेल, मला माहिती आहे या गाडीचं होत नाही, त्या गाडीला मी सरळ सांगतो माझ्याकडून होणार नाही. आणि एखादी गाडी अशी असते 100रातली की ती खूप दमवती, त्याच्यावरती रिसर्च करायची फक्त बाबा ती का दमवती, त्याचं का गाडी त्रास देते, हे फक्त कस्टमरने वेळ दिला पाहिजे मला. काही कस्टमर असे असतात बाबा फेल झालं, हे झालं ते झालं, ठीक आहे माझी करून द्यायची तयारी, पण तुम्ही दम धरा. हा पण माझा कस्टमरला प्रश्न असतो की कस्टमर काय दम धरत नाही, त्यांना लगेच काम करून पाहिजे. फेल झाले की लगेच त्यांना काम करून पाहिजे. अहो ती गाडी का फेल झाली का नाही याच्यावरती मला बघू द्या, अभ्यास करू द्या, कशामुळे झाली याच्यासाठी कस्टमरने मला थोडाफार वेळ दिला पाहिजे. हीच फक्त सर्वांना विनंती. आता बोला, तुम्हाला काय बोलायचं बोला. मी चापकन आंबेडन चौकामधून आलोय. माझी आहे ना क्लच म्हणजे वायर जात होती, सारखी जात होती. ती मी आता पट्टी बसून घेतली. आता वायर जाती का ना जाती, मी एकदा सोडून 2 महिने म्हणजे 1 महिन्यामध्ये 2दा मी वायरिंग टाकलेली. आता बघू ह्याच्यावरती काय रिझन भेटतो, कसा रिझन आहे म्हणजे सर सांगतात त्यावेळेस मग आपण बघू. मी टेपर बेरिंग टाकलेले आहे. आता हँडल पूर्णपणे हे झालेलं आहे, फ्री झालेलं आहे. पहिले कनं ते बेरिंग कनं म्हणजे जात होते, आता कनं व्यवस्थित आहे. वॉरंटी 1 वर्षाची वॉरंटी दिलेली आहे. टेपर बेरिंग तुम्हाला मिळते वॉरंटी हे सांगा. 1 वर्षाची वॉरंटी टेपर बेरिंगला दिलेली आहे. बोला आता तू बोला ठीक आहे, बोला काका तुमचं अण्णा बोलला. आता हे जे तुम्ही केलं हे तुम्ही अल्ट्रेशन कसं रेडीमेड अल्ट्रेशन हे का तुमचं कसं आहे? नाही, हे स्वतः आपण बनवलेले. आता टेपर बेरिंग पण या पण स्वतः बनवलेले. हा, स्वतःचा क्लच पट्टीचं पण स्वतःचा प्रॉडक्ट. तुम्ही त्याच्यात स्वतः झीज करून हो. स्वतःच्या डॉक्टरची वापर करून त्याच्यावर त्याच्यावरती आपण रिसर्च करून आपण मार्केटमधनं आणून त्याच्यावरती कशा पद्धतीने समोरच्याने केलेला आहे, त्याच्यामध्ये बदल काय करायचा तो आपण केलेला आहे, आपण बनवले. पट्ट्या स्वस्त मध्ये भेटतात असं आम्हाला कळलंय. 70-80 90 रुपयापर्यंत 100 रुपयापर्यंत जसं मार्केटमध्ये रेडीमेड पण पट्टी भेटते. हो मिळते ना. तुमच्याकडे जरा थोडासा रेट जास्त आहे हा, बऱ्याचशा रिक्षावाल्यांचं आमचं म्हणणं आहे. तर मग आता त्याच्यामध्ये आपण काय बदल केलेला आहे, ज्या आता आपण पट्ट्या ज्या आहेत, आता हाच बदल दाखवतोय आपण. आता ही जी पट्टी आहे ही पट्टी मार्केटमध्ये रेडीमेड मिळते. तर ही जी पट्टी ह्या पट्टीच्या ग्रुपमध्ये आपण बदल केलेला नाही, ह्या मिनिंगमध्ये बदल केलेला आहे.
मग ही पट्टीचे मिनिंग आता जी याची पोझिशन असती ही कुठल्या पोझिशनला मिनिंग पाहिजे याच्यामध्ये आपण बदल केलेला आहे म्हणून आपल्या पट्टीला आपण गॅरंटी देतो की क्लच पेट जर गेल्या तर अख्खा खर्च भरपाई रिक्षावाल्याची आपण देणार. हा माझ्या पट्टीवरती बाहेरच्या पट्टीवरती नाही. हा आपण एवढी गॅरंटी कस्टमरला दिलेली. हा बदल केलेला आहे मी स्वतः बनवलेली म्हणून बदल केलेला आहे. 2013 पासून आपण जेव्हा GS मॉडेल गाड्या निघल्या तेव्हापासून आपण पल्सरच्या पट्ट्या त्याला अल्टर करायचो. पल्सरच्या पट्ट्यावर अल्टर करता करता सगळ्या गोष्टी आज आपण इथपर्यंत पोहोचलेले. ह्या पट्ट्यावरती नंतर मार्केटमध्ये पट्ट्या डमी निघलेल्या आहेत ह्या पट्ट्याच्या हाईटवरती. पण याचा रिझन मार्केटच्या पट्टीला नाही. तो आपल्या पट्टीला आपण गॅरंटेडपणे देतो की हा रिझन तुम्हाला मिळणार. नाही मिळाला पैसे रिटर्न. एवढी आपली या कामाची गॅरंटी आहे. आणि जर क्लच पेट जर कुठल्या गाडीच्या माझ्या पट्टीने गेल्या तर अख्खा खर्च रिक्षावाल्याचा मी देणार. 3,000 येऊ 4,000 येऊ अख्खा काम मी करून देणार. हे मी व्हिडिओमध्ये आता आपण सांगतोय म्हणजे करून देतोय. पण रिक्षावाल्याला अजूनपर्यंत कुठल्या गाडीच्या क्लच पेट गेलेलं नाही. पण माझ्या याच्यावर जर गेल्या आवश्यक त्याने येणे काम करून मी देणार. बघतो रिक्षावाला